नागपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। अतिवृष्टीमुळे 7000 हेक्टरपेक्षा जास्त पिकाचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांचं जवळपास 400 कोटींचं नुकसान यात झालंय। कृषी आणि महसूल विभागाचा नुकसानीचा प्राथमिक अंदाज हा समोर आलेला आहे। तातडीनं पंचनामे आणि नुकसान भरपाई करण्याची मागणी स्थानिक शेतकरी करतात। विशेषतः कापूस आणि सोयाबीनचं जास्त नुकसान झालंय। मौदा तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त घरांची पडझड झालेली आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडलेले आहेत त्यांच्याकडून। जितेंद्र, नेमकं हे मोठं नुकसान आता जर झाल्याचं समोर येत आहे तर कधीपर्यंत शेतकऱ्यांना याबाबतची नुकसान भरपाई किंवा मदत मिळू शकते? नागपूर जिल्ह्यामध्ये 6 ते 9 जुलै या 4 दिवसांच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती। अनेक गावं जी आहेत ती पुराच्या पाण्यात वेढलेली होती आणि अनेक हेक्टरवरील जी शेती आहे ती पुराच्या पाण्याखाली आली होती। आणि आता जो प्राथमिक अंदाज महसूल विभागाने आणि जिल्हा प्रशासनाने केलेला आहे त्यानुसार 7000 हेक्टरवरील पिकांना याचा फटका बसला असून सुमारे 8886 शेतकरी बाधित झालेले आहेत आणि या संपूर्ण प्रकरणात जे आहे ते 400 कोटींचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात येत आहे। नागपूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळालेला होता। त्यापैकी सर्वाधिक जे नुकसान झालंय ते मौदा तालुक्यामध्ये झालंय आणि यामध्ये भात असेल किंवा धान असेल, कापूस आणि सोयाबीन या पिकांचं सर्वाधिक नुकसान झालेलं आहे। त्यामुळे आता लवकरात लवकर या झालेल्या नुकसानीचे वास्तविक पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी आता शेतकरी करत आहेत। आणि कधीपर्यंत ही सगळी मदत प्रत्यक्ष या शेतकऱ्यांना मिळते हे पाहणंही महत्त्वाचं आहे। धन्यवाद जितेंद्र दिलेल्या माहितीसाठी।